तर नमस्कार मित्रांनो, खऱ्या अर्थानं यापूर्वीच्या मॅच आपण मैदानामध्ये जरूर बघितली आणि काय मॅच मध्ये हिरो राहिला तो ऋषिकेश कदम. तर मॅचकडे तुम्हाला घेऊन जातोय. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण मैदानामध्ये बघणार आहे आणि षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या मध्ये घेऊन येतो ओमकार वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानामध्ये खऱ्या अर्थानं देहूरोड 11 यंगस्टार दत्तनगर आणि 11 चॅलेंजर्स देहूरोड. मी यापूर्वी देखील अनेक वेळा साजिदभाई सांगत असतो की अशीच आमची एकी असती, दिल्ली ही झुकली असती. आज ते एकीचं बळ बघितल्यानंतर कुठेतरी तो आनंद मिळतो. महेश नानगुडे आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. ओमकारचा पुढचा बॉल यावेळी पाहिजे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. ओ आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय झेल झालाय. महेश नानगुडेला परतावं लागतंय. पहिली विकेट. संभाजी भाऊ कुठं असतील संपर्क साधा जरा. बॅटिंग साठी आपण पाहतोय मैदानामध्ये मनोज साठे मैदानाच्या दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर कोथरूड ट्रॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर NSP ब्रह्मा बॉईज हा संघ मैदानाच्या मध्ये. ओमकारचा पुढचा बॉल मनोज साठेसाठी. शॉर्ट ब्लँक बॉल होता, हुक केलाय बॉलला आणि तिथे सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मनोज साठे जणू काही आपण पाहतोय डगआउट मधून सेट होऊन आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. षटकार मैदानाच्या मध्ये ठोकतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितलं गेलं तर धापलकावरती 13 धाबा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघितलं ना. बऱ्याच देवरोडकरांना प्रश्न पडला असेल संभव की या षटकारात आपण ती चर्चा करूयात. ओहो आणि यावेळी पाहायचंय पॅची कडा. मनोजने मात्र आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे पंचाकडे पाहिलेही नाही. विकेट आली. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या 13 धाबा. स्पीडअप करायचे मित्रांनो, कारण फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. आणि विशेष म्हणजे काय तर आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचंय. ज्या भारतवर्षाच्या सन्मानामध्ये आपण ही स्पर्धा घेतोय. गेले 7 वर्ष एक यशस्वी आयोजन आपण खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं बघितलेलं आहे. आणि त्या आझादी चषकामध्ये गतवर्षी आम्ही प्रत्येक दिवशी सकाळची सुरुवाती राष्ट्रगीताने करत होतो, परंतु आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण सगळं काही उशीर येतात किंवा आपल्याला वेळ वाचवायचा आहे. त्यामुळे संभाजी भाऊ असतील सर्व आयोजकांनी एकच सांगितलं की आपण फायनलच्या मॅच अगोदर फक्त एकच राष्ट्रगीत घेऊ. त्यामुळे त्यासाठी देखील आपल्याला 5 ते 10 मिनिटं हवे आहेत. त्यामुळे तुम्ही थोडीशी आता काही करा. आणि विशेष काय, मॅच संपल्यानंतर आपण कुठल्याही टीमला पुकार देणार नाही. लगेच आपले खेळाडू घेऊन आपण लाईनअप करून उभं राहायचं. त्यानंतर लगेच आपण आमचे सर्व संयोजक टीम तिथे लगेच दाखल होतील. स्पेशली नाव कोणाचं घेतलं जाणार नाही. राष्ट्रगीत घेतलं जाईल आणि सामन्याला सुरुवात होईल. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. मैदानामध्ये पाहिजे किसन मरगळे जो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गेम चेंजर स्पोर्टची आपण पाहतोय असणारी सर्वा किसन मरगळे अर्थात किसना जो मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. बोला सर, काय हवे? ऋषी सर, थोडासा वेळ वाचवायचा आपल्याला. चला जे काय असेल तो लवकर निर्णय घ्या. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदानामध्ये राहुल जोगाडिया. खऱ्या अर्थानं ऋषी सर विनंती आहे, पंच आहे तो पंच निर्णय घेतील. विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. तुम्ही मुंबईला जाऊन असं करत नाहीये. ऋषी सर विनंती, आपण पुणे आहे, आपलं पुणे आहे, परंतु आपण मुंबईमध्ये देखील क्रिकेट खेळण्यासाठी जात असतो आणि तिथे मात्र आपल्याला कधीच असे प्रकारचं तुम्ही पंचांसोबत चर्चा करत नाही.
चला परंतु तुम्ही सर्व मोठे खेळाडू आहात. आज तुमच्याकडून बघून नवनवीन चेहरे क्रिकेटकडे वळताय. आज आपण अनेक खेळाडूंचे आदर्श आहात आणि अशा प्रकारचं गैरवर्तन तुमच्याकडून आम्हाला अजिबात अपेक्षित नाहीये. उमेश भाई, तुमच्याकडे एखादा सँडो असेल तर देऊन टाका. मॅच सुरू करा. सुमित सर फील्ड सेट करा. चला आता काय हरकत नाही, आता सामना सुरू करू आपण, कारण 6 वाजलेले आहेत. अजून आपल्याला सेकंड इनिंग खेळायची आहे, त्यानंतर फायनलची मॅच आहे, त्यानंतर राष्ट्रगीतही घ्यायचंय. खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून आपल्याला. आणि मला वाटतं आमचे जे मुंबईचे जे समर्थक आहेत त्यांच्या बॉडीचा फिटनेस बघितल्यानंतर सर्वांचं लक्ष त्यांच्यावरतीच आहे. हा सर्व 8 तास कदाचित त्यांचे 6 पॅक बघण्यासाठी होता की काय. सामना घेऊन जाईल तुम्हाला मी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असेल. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राइक ऑन वासिक शेख. हो यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये चेंडू मात्र बॅट एज घेत अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सिंगल मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा राहुल.
ओहो, किसन मरगळसाठी हा चेंडू होता. कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडला आणि चेंडू मात्र जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर चेंडू इथे डॉट इथे नाव आपल्याला बघायला मिळाला. राहुल जोगाडी या टेनिस क्रिकेट विश्वातला आपण जर बघितलं तर एक नन्ना मुन्ना जादूगर म्हणून मात्र राहुल जोगाडी याची ओळख ही सतत आपण बघितलेली आहे. किसन मरगळे, कृष्णा, गेम चेंजर्स आपण पाहायला गेलं तर गेम चेंज करणं हे किसन मरगळेच्या रक्तामध्ये आहे. ओहो, पुन्हा एकदा थोडासा टप्पा पुढे ठेवला, चेंडूवरती बोट फिरवली, बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क आपल्याला बघायला मिळाला नाहीये. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट आहे. इथे डॉट चेंडू मैदानामध्ये येत आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, शफल होत मात्र चेंडू खेळून काढला जाईल. क्रीजचा वापर, तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आलेला चौकार आहे. 4 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील मैदानामध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला विनंती करतो आपण थोडीशी घाई करायची. 4 षटकं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पाहायचं इथे राहुल. ओ, हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचा, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धावेसाठी इथे नकार कळवला जाईल. चेंडू मात्र आपण पाहतोय इथे डॉट आलेला आहे. 18 धावा धाबलकावर. प्रदीप ज्ञानी सर, संपर्क साधायचा. वा, कृष्णाच्या बॅट मधून आपण पाहतोय सडक पे कडक, ये लगा सिक्सर, षटकार. षटकार मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं गेलं तर 24 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. वेळ वाचवायचा विनंती आहे. चला स्पीड अप करा. सामन्याकडे तुम्हाला इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि इथे जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये चला वेळ वाचवायचा आहे आणि आपले जे संयोजक आहेत त्यांना विनंती असेल पाणी लगेच टाकून द्या. वारंवार आपण त्याच गोष्टी रिपीट करण्यात काही अर्थ नाहीये, परंतु तुमचं मनापासून धन्यवाद आहे. कारण तुम्ही आपण पाहिलं गेलं तर सर्वांसोबत समोर एक काम करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. वासिक शेख आपण पाहतोय ऍज अ आयकॉन म्हणून मात्र कोथरूड ट्रॅकर्स या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मला वाटतं आपण पाहतोय संतोष. ओहो, यावेळी पाहायचंय, उडवलाय बॉलला, टीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे जाईल चेंडू, येईल इथे आपण पाहतोय. हा चौकार आहे. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर 28 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. असं म्हणतात की संभाजी भाऊ, आयुष्यामध्ये माणसाला जन्माला आल्यानंतर बोलण्यासाठी 2 वर्ष लागतात बोलणं शिकायला, परंतु काय बोलावं हे शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जातं. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण पाहिले गेलं तर प्रत्येक जण असं म्हणतात ना की शब्दाला ही एखाद्या तलवारी 1000 तलवारींपेक्षा जास्त धार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संतोष. ओहो, क्लास वासिक शेख ऑन फायर, एक तोरे जंग प्रहार, जबरदस्त षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने अल्ताबाई शेख आणि आमचे धनाजीभाऊ कांबळे दोन्ही मान्यवरांचं आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचा धाफलक देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड जर आपण बघितलं गेलं तर 34 धावा, 34 रन. हा चेंडू मैदानामध्ये आपण जर पहिलं बघितलं गेलं संघाचं धाफलक आपण पाहतोय ते मैदानामध्ये स्थिर असणार आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संतोष मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. वासिक शेख आपण पाहतोय चौकाराने षटकाराची आतिषबाजी. हो, हा चेंडू आपण पाहिले गेले तर यावेळी पुन्हा एकदा ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळतो. या अतिरिक्त धाब्याने देखील संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर मैदानाच्या मध्ये धावफलक 35 धावा. तुम्ही घेतलेले कष्ट, तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेला सराव आज इथल्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं बघायचा आहे. ओ यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक तर तिथे खेळलाय. चेंडूने उंची घेतली, लांबी कमी आहे. मंदार चेंडूच्या खाली. वा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मात्र झेल झाला नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळतंय. विकेट आली. वासिक शेख बॅक टू द पवेलियन. षटकार मारल्यानंतर आपण पाहिले गेलं तर तिथे विकेट येते. 35 धावा धावफलकावरती. चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करा. चला राजू पाटे, थोडीशी घाई करा. मैदानामध्ये पाहायचं, मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर अनेक वेळा शांतता ही माणसाची ताकद नेहमीच बनताना आपण बघितलेली आहे. आणि जसं म्हणतात ना की तुमच्याकडे जास्त शिक्षण असलं म्हणजे तुम्ही चांगले झालात, किंवा तुमच्याकडे जास्त संपत्ती असली म्हणजे तुम्ही मोठे झालात. जर याचा माणूस हा कर्तृत्वाने श्रेष्ठत्व गाठत असतो. शिक्षण, डिग्री आणि पैसा याचा जर काडी मात्र संबंध असता तर भारताला मला वाटतं महेंद्रसिंग धोनी कधीच मिळाला नसता. चला थोडीशी घाई करा. अजूनही मी तुम्हाला विनंती करतो, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 35 धावा धावफलकावरती. राजू पाटे नारायणगावाला बिलॉंग करणारा खऱ्या अर्थानं डावखुऱ्या शैलीचा खेळाडू आहे. मोठमोठे स्ट्रोक याच्या बॅटच्या भात्यामध्ये जरूर दडलेले आहेत. संतोषचा पुढचा बॉल. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो इथे ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल. ऋतिक यापूर्वीच्या मॅचचा हिरो आपण त्याला बघितलेला आहे. ज्या खेळाडूने एक चेंडू 4 धावींची गरज असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये काय जबरदस्त षटकार त्याने ठोकला आणि संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं. किसन मरगळे याच्यावरती देखील आपण पाहतोय सर्वांच्या नजरा आहेत, कारण याच्याही बॅटमधून एक षटकार येताना आपण बघितलाय. कृष्णा, आज बघायचंय कृष्णा काय करेल. संतोषचा पुढचा बॉल. ओहो, येत्या मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा चेंडू डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं एक बॉल आलेल्या प्रेक्षकांनी तो मैदानाच्या बाहेर फेकला किंवा पंचांगणी जमा करून घ्या. मैदानामध्ये आपण पाहायचंय पुन्हा एकदा षटक क्रमांक जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये विश्वनाथचा देखील काय जबरदस्त खेळ यापूर्वीच्या इनिंग मध्ये आपण बघितलेला आहे. यापूर्वी आपण पाहिलं विश्वनाथने जे 2 षटकार महत्वाचे खऱ्या अर्थानं ते 2 षटकार मॅचचा टर्न, मॅचची आपण पाहिले दिशा बदलवणारे हे 2 षटकार होते. आता पाहिजे गोलंदाजी कष्टबल खेळाच्या भूमिकेत सातत्याने आपण पाहतोय. सुमित सर, चला विनंती करतो थोडी घाई करा. अजून आपल्याला फायनल खेळायची आहे आणि मला वाटत नाही इथल्या प्रेक्षकांना फायनल टॉस वर झालेली आवडेल. त्यामुळे विनंती आहे मॅच खेळून आपल्याला फायनल पूर्ण करायची आहे. थोडीशी घाई करायची.
सामना इथे होईल सुरुवात. पुन्हा त्या मैदानामध्ये बघणारे आपण गोलंदाजीसाठी गोलंदाज विश्वनाथ. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं तर 36 धावा धावलकावरती राजू पाटे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता इथे मैदानामध्ये. उसळी घेणारा चेंडू व्हाईट बॉल मात्र निश्चितपणे पंचाने इथे कळवलेला आहे. अतिरिक्त उसळीचा चेंडू 37 धावा धावलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. आणि शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक मैदानामध्ये आपण बघतोय. NCL नारायणगाव क्रिकेट लीग, त्यानंतर JPL सारखी क्रिकेटची स्पर्धा असेल, आंबेगाव प्रीमियर लीग असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर आपण पाहतोय इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला अडवला जाईल. गुजरात बिग बॅश, धमाका बिग बॅश मध्ये देखील आपण अशा मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा राज्याच्या बाहेर देखील जाऊन राजू पाटे आपल्या खेळाने मात्र सर्वांची मन जिंकण्याचं काम राजू पाट्याने केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे मात्र वारंवार आपण पाहतोय सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून केला जातोय. किसन मरगळे स्ट्राईकॉन तयार असेल. विश्वनाथचा पुढचा बॉल. यावेळी खाईचा खाली राहिलेला चेंडू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसला जाईल. विकेट आली आहे. चला न्यू बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्या. कोथरूड ट्रॅकर्सचा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला गणेश महापुरे मैदानात आपण पाहतोय दाखल इथे होतील. राजू पाटेसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल इथे मात्र निश्चितपणे पंचांनी कळवलाय. संघाची धावसंख्या याची आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारी धावलकावरती 39 धावा अल्ताबाई शेख यांच्या माध्यमातून. लवकरच पुन्हा एकदा टुडे धमाका पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आयन ट्रॉफी ही लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. स्पर्धेचा कालावधी आणि स्पर्धेचं प्राइज हे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 39 धावा ज्या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. थोडीशी घाई करा, अजूनही विनंती करतो, वेळ वाचवायचा आपल्याला. राजू पाटेसाठी हा चेंडू होता. विश्वनाथचा काय गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रण मैदानामध्ये बघायला मिळते. एक चेंडू खऱ्या आता मी म्हणेल की व्हेरिएशन बघायला मिळालं. बाउन्स या चेंडू मध्ये होता, धीम्या गतीचा चेंडू होता. एक चेंडू बरंच काही सांगून गेला. डॉट बॉल मैदानामध्ये येतोय. स्कोर कार्ड जर आपण इथे बघितलं गेलं तर धावलकावरती 39 धावा ज्या आहेत. ओहो, राजू पाटे आता मात्र पॉवर इथे जनरेट करतोय आणि चेंडूला सरळ फेकून दिले. लांबवरचा षटकार. मला वाटतं आज यापूर्वी देखील चंदू सरांनी सांगितलं डावखुरे शैलीचे फलंदाज बॅटर आहेत. सुमित ढेकळेने आपण बघितलं की 100 मीटरपेक्षा अधिक लांब लांब षटकार खेळलेत. अविनाश रामगोडेने षटकार खेळले. राजू पाटे देखील तितक्या लांबवरचे षटकार आता खेळतोय. हे मैदान डावखुरे शैलीच्या फलंदाजांना पूरक आहे की काय, परंतु अजिबात नाही. कारण ऋषिकेश कदम यांची बॅटिंग यापूर्वीच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलेली आहे. पुन्हा एकदा वाह, नजाकत होती, कल्पकता होती, प्रॉपर टायमिंग मैदानामध्ये बघायला मिळालं. लागोपाठचा दुसरा षटकार. धावफलक आपण पाहतोय ते मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. अर्धशतक इथे पूर्ण होत आहे कोथरूड ट्रॅकर संघाचा. 51 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा विश्वनाथ. याच्यावरती मात्र चढलेला हल्ला मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. राजू पाटे स्ट्राईक तयार आहे. मोठा सो खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. स्वतः विश्वनाथ चेंडूच्या खाली जरूर तिथे होता आणि आता मैदानात बघायचं आहे. विकेट आलेली आहे. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 51 धावा 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. चला विनंती करतो कोथरूड ट्रॅकर्स टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि मला वाटतं गणेश महापुरे लगेच राजूची बॅटिंग घेऊन जा, म्हणजे वेळ वाचेल आपला. आणि नक्कीच यामधल्या इनिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी आणि काही मला वाटतं शेरो शायरी नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. अल्ताबाई शेख. शुक्रिया सुमित भाई, हमें चंद अल्फाज बोलने का मौका दिया आपने. शुरुआत करता हूँ एक शायरी से. अरे हमें तो अपने लौटा गौर में का दम था. ये तो पुरानी शायरी आपने सुना रहेगा.
हमें तो अपने लुटा गहरों में का दम था, मेरी कश्ती डूबी थी जहां पानी कम था, फिर भी हम तैर के निकले क्योंकि हमारे में दम था। यहां से हम शुरुआत करते हैं, चारों तरफ से देखेंगे डॉन की आज जिस तरह से फील्डिंग हुई, जिस तरह से डायरेक्ट विकेट जिन्हें किया है, जॉन्टी रोड्स की याद आई आपको देखकर। ऐसा लग रहा था साउथ अफ्रीका से जॉन्टी रोड्स यहाँ पर इस देश शहर में आए हैं और डायरेक्ट हिट विकेट, एक बड़े विकेट के पतन आपने किए। वो यादगार जो पल है अगले साल तक हमें याद देंगे। और जिस तरह से आप चारों तरफ से देखेंगे इस ग्राउंड का एक खूबसूरत नजारा, और खास करके इस देश शहर का स्विट्जरलैंड जैसा मौसम होता है। थोड़ी देर आपने पहले यहाँ पर धूप देखा था, थोड़ी देर पहले अभी छाव देखा, थोड़ी देर के बाद 10 मिनट बारिश भी हो सकती है क्योंकि ये देश शहर का जो मौसम है एक अजीबोगरीब मौसम है। एक बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर, एक आजादी चषक का एक बेहतरीन खूबसूरत सा टूर्नामेंट रखा है हमारे संभाजी तोरकर, उमेश नायडू, साजिद तांबोले, और एक कामयाब टूर्नामेंट साबित होता हुआ। और मैं बार बार गुजारिश करता हूँ जिसका दिल कमजोर है, जिसको हार्ट की शिकायत है, जिसको ब्लॉकेज है, डॉन आप खेलते हैं लेकिन आपका हार्ट बहुत कमजोर है, हमने चेक किया है, कृपया मैदान छोड़कर चला जाए। एक गरीब टूर्नामेंट है, यहाँ पर एम्बुलेंस का बंदोबस्त नहीं है। जिसको भी दिल की शिकायत है मैदान छोड़कर चला जाए, क्योंकि ये क्रिकेट एक नाजुक गेम है। एक गेंद, एक रन, एक प्ले का बेहतर लाइफ सेटल भी कर सकती है, बर्बाद भी कर सकती है। जीत के लिए 24 गेंदों में 52 रन की जरूरत है। काफी बेहतरीन टारगेट सेट किया है। मैं गुजारिश करता हूं कि अंपायर से मैच को चालू करें जल्द से जल्द। इसके बाद में आपको एक बेहतरीन टीम का गेम देखने को मिलेगा, इस धोर शहर की टीम जो कि फाइनल में प्रवेश हुए। यहाँ की रेसिडेंशियल टीम है, काफी मेहनत की उन्होंने, और हम गुमान भी नहीं कर सकते, सोच भी नहीं सकते इस धोर की शहर की टीम जो कि इतने खूबसूरत से टूर्नामेंट 1 लाख का प्राइज है और यहाँ पर इस फाइनल में प्रवेश हुए और आज फाइनल खेलती नजर आएगी। इसके बाद में फाइनल मैच होगा, यहाँ पर इस मैच में जो भी टीम जीतेगी सीधा फाइनल में प्रवेश करेंगी। और देखने कौन सी खुशकिस्मत टीम है जो 1 लाख प्राइज लेकर जाएगी, कौन सी खुशकिस्मत टीम है। जीत के लिए 24 गेंदों में 52 रन की जरूरत है। एक बेहतरीन नजारा, एक खूबसूरत सा वातावरण इस क्रिकेट का, एक बेहतरीन माहौल, आजादी चषक हर साल की तरह इस साल भी एक बेहतरीन टूर्नामेंट हमारे ऑर्गेनाइजर रखा है। दुआ करते हैं कि हर साल इसी तरह से यहाँ पर टूर्नामेंट रखे। बड़े बड़े दिग्गज प्लेयर यहाँ पर आए हैं, संजय शिंदे, उनका भी एक जमाना था, अच्छे अच्छे बड़े प्लेयर्स यहाँ पर, राजू तरलोचन, उनका भी एक जमाना था। ये वक्त की बात होती है। मैं गुजारिश करता हूँ मैच को चालू करो जल्द से जल्द। जिस तरह से वक्त गुजरता है उस तरह से नए नए प्लेयर आते हैं। और यहाँ पर ये जो पिच बनाया है, काफी बेहतरीन पिच बनाया है, खास इस टूर्नामेंट हमारे धनजी कांबले जिनको काफी मेहनत उन्होंने ये पिच को बनाया है, उनके हम शुक्रगुजार हैं। और इसी तरह यहाँ पर मैच की शुरुआत होती है गेंदबाजी के रूप में वासिक, जो कि इस पूर्णा जिले के एक नामचीन गेंदबाज है। मावल तालुका, हवेली तालुका, खेड़ तालुका, सभी जिले में उन्होंने, सभी तालुकों ने काफी बड़ा नाम कमाया है। आज देखिए किस तरह से अपनी इस करिश्मा गेंदबाजी से बल्लेबाज को परेशान करने में कामयाब होते नहीं। अगर बैटिंग की बात की है, एक खूबसूरत से बल्लेबाज जिनके नाम पर महाराष्ट्र में नामचीन है, सुमित बेटले, उनको ही काफी खूबसूरत सा रनआउट हमारे डॉन ने किया था। थोड़ी सी नाराजगी के पहले के बाहर गए थे, डायरेक्ट हिट लिया था विकेट पर। पहली गेंद वासिक, शुरुआत मैच की 24 गेंदों में 52 रन की जरूरत। पहली गेंद सामना करेंगे सुमित, काफी अच्छी गेंद, आपको छीन जाती गेंद सीधा विकेट पर दस्ताने में, लाजवाब गेंदबाजी। काफी इंपॉर्टेंट मैच है, एक गेंद काफी इंपॉर्टेंट है। स्ट्रोक खेलना चाहते थे, आउट स्टंप की दिशा पर गेंद जाते हैं, चीर के जाती गेंद सीधा विकेट दस्ताने में, इस गेंद पर कोई रन नहीं मिलेगा। और काफी अच्छी कीपिंग कर रहे हैं हमारे ऋषि सर, एक अच्छा कलेक्शन, काफी अच्छी लीडिंग, अपनी टीम को बहुत ही अंदाज के साथ लीड करते हुए। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, आउट स्टंप पर हल्का सा पुश किया, पॉइंट की दिशा पर वहां पर खिलाड़ी मौजूद, डीप में दोनों लेना चाहते हैं, यहाँ पर खतरनाक सारी विकेट पर, लेकिन सही सलामत को इस पर
अच्छी रनिंग भी देखिए, एक अच्छा तालमेल नजर आता हुआ दोनों बल्लेबाजों के बीच में। सुमित और मंदार के बीच में धीरे धीरे पार्टनरशिप बिल्डअप होते हुए, और यहाँ पर अंपायर कुछ इशारा करते हुए, यहाँ पर थर्ड अंपायर पर की गुजारिश है कि यहाँ पर एक नो बॉल चेक करे, देखना क्या फैसला आता है। अरे जिसके सामने सारी दुनिया है, संजय शिंदे आपकी उम्र खत्म है, एक पैर कबर में एक पैर दुनिया में आपका लटका हुआ है। अरे जिसके सामने सारी दुनिया, उसका साया नजर नहीं आता। यूं तो झोलियां भर रही मगर देने वाला नजर नहीं आता। ग्राउंड की तरफ लेकर चलते हैं, यहाँ पर थर्ड अंपायर की तरफ इशारा करते हैं, देखना क्या फैसला आता है। इसके बाद हमारे धैर्य शहर की टीम फाइनल खेलते हुए नजर आएगी। नो बॉल नहीं है, यहाँ पर थर्ड अंपायर का इशारा सिग्नल आता हुआ, एक डीप कंसंट्रेशन के साथ चेक करते हैं थर्ड अंपायर संभाजी थर्ड का इशारा किया कि नो बॉल नहीं है। अगली गेंद काफी शॉट पूरा कर दिया सीधा स्टेट पार्क के बाहर। 85.6 मीटर का इसका जा सकता है, इसका भी आपको हाईलाइट देखने मिलेगा। थोड़ी देर में हम चैनल का नाम बताएंगे, आपको इसका हाईलाइट देखने मिलेगा, घबराइए मत। 85.6 मीटर का सिक्स कहा जा सकता है, शॉट पिच के लिए पुल कर दिया स्टेडियम के बाहर और अगली छक्का। अगली गेंद फिर से शॉट पिच गेंद और तक चीर के जाती है थोड़ी सी बाहर, अंपायर ने इसे वाइड करा दिया। थोड़े से महंगे साबित है यहाँ पर गेंदबाज वासिक। शॉर्ट पिच का इंतजार करते हैं यहाँ पर बल्लेबाज सुमित, पूरी तरह से इसका फायदा के लिए यहाँ पर सुमित अगली गेंद लेकर काफी अच्छी गेंद थी, हल्का सा पुश किया यहाँ पर शॉर्ट कवर्स की दिशा पर, सिर्फ एक रन से संतोष, एक रन मिलेगा और इस एक रन साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन। 52 रन की जरूरत 24 गेंदों में। काफी खूबसूरत नजारा इस धैर्य शहर का, एक खूबसूरत क्रिकेट का माहौल। आज इस आजादी चषक का ये आखिरी दिन है, इसके बाद में फाइनल मैच होगा और एक खूबसूरत टीम फाइनल में जा चुकी है हमारे धैर्य शहर की। हमें नाज है कि इस धैर्य शहर में कि हमारे बच्चों ने काफी मेहनत की और फाइनल में प्रवेश किया इस बड़े टूर्नामेंट में। इसके बाद वो फाइनल मैच हमें देखने के लिए मिलेगा। थोड़े से फील्ड में बदलाव लाते हैं यहाँ पर वासिक, हर गेंद पे नए नए चेंजेस ला रहे, भरा हुआ तजुर्बा वासिक। देखना इस गेंद पर क्या करिश्मा गेंदबाजी करते हैं। और वहां पर एक खूबसूरत बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाज मंदार, जो कि सवेरे से काफी मेहनत कर रहे, देखेंगे काफी अच्छी गेंद आना हुई गेंद, यहाँ पर आसान सा कैच, लेकिन एक रन मिलेगा। क्या ड्रॉप होता हुआ इस एक नंबर पर बढ़ता हुआ स्कोर 11 रन बिना कोई विकेट के लिए अच्छी स्थिति पर आते हुए दोनों बल्लेबाज में अच्छा तालमेल नजर आता हुआ। धीरे धीरे पार्टनरशिप बिल्डअप स्कोर बढ़ता हुआ 11 रन। आजादी चषक का इस मैच का सेकंड फाइनल इस टूर्नामेंट का चलता हुआ। अगली गेंद काफी अच्छा स्ट्रोक था, आराम है गेंद और वहां पर पार्टी मौजूद है, लेकिन उन्होंने कोशिश नहीं की कैच के लिए, रिस्क नहीं उठाया, सिर्फ एक रन मिलेगा। स्कोर बढ़ता हुआ 12 रन एक ओवर की समाप्ति पर। 18 गेंदों में जीत के लिए 40 रन की जरूरत। और ग्राउंड की तरफ अगर नजर मारेंगे, चारों तरफ ऐसा लग रहा है शमशान घाट है, एक सन्नाटा छाया है। कोई दावे के साथ नहीं कह सकते कि कौन सी टीम जीत सकती है, क्योंकि एक एक गेम काफी इंपॉर्टेंट होती है, एक एक रन काफी इंपॉर्टेंट होता है। एक जमाना हमारा भी था, हम भी ओपनिंग करने गए। संजय आपको पता है, हम दोनों ओपनिंग पार्टनरशिप थी हमारे भी, मावल तालुक हमने भी नाम कमाया, लेकिन वो वक्त की बात है। आपकी उम्र खत्म हो चुकी है, आपका काम है सिर्फ हाथ रख के मैच देखना है। 18 गेंदों में जीत के लिए 40 रन की जरूरत है। यहां पर हम इक्वेशन बताते हैं। आज इस टूर्नामेंट का ये आखिरी दिन है, सेकेंड सेमीफाइनल मैच है।
बॉलिंग एंडला पाणी फक्त आपण एकदा सुरू होण्याच्या अगोदरच टाकतोय, त्यानंतर मध्ये टाकायचं नाहीये. काय आहे, आपण सर्वांना वारंवार त्या सूचना देतोय आणि त्या सूचना जर रिपीट करायला लागत असतील तर ते योग्य नाही. आप विकेट पर पानी डाले वो ठीक है, लेकिन बॉलिंग एंड पर पानी डाले प्लीज बॉलिंग एंड पर पानी डाले. यहाँ पर बॉलर्स को काफी परेशानी होती है. अभी क्या है, अभी खत्म ही होना है. 18 गेंदों में जीत के लिए 40 रनों की जरूरत है. मैं गुजारिश करता हूं कि यहाँ पर अंपायर मैच को चालू करें जल्द से जल्द. 18 गेंद, जीत के लिए 40 रन की जरूरत. पहली गेंद लेकर सुमित सामना करेंगे. पहली गेंद का सामना करेंगे सुमित. 18 गेंद, जीत के लिए 40 रन की जरूरत. पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, आज तक चीप हो जाती गेंद, सीधा विकेट में बचता नहीं. इस गेंद में कोई रन नहीं मिलेगा. एक गेंद काफी इंपॉर्टेंट है. सुमित एक डीप कंसंट्रेशन के साथ खेलते हैं, लेकिन बैट और बॉल में कोई संगम नहीं हुआ. काफी अच्छी गेंद थी, गेंद को थोड़ी सी लंबी रखते, गेंद में राइज नजर आई, गेंद में उछाल नजर आई. अगली गेंद लेकर सामना करेंगे सुमित. और यहाँ वाली गेंद देखना होगा, आसान सा क्या जाएगा, काफी बड़ी विकेट का पतन. सुमित की बारी समाप्त. जिस विकेट की जरूरत थी, यहाँ पर सुमित की विकेट की जरूरत थी, और यहाँ पर एक बेहतरीन विकेट का पतन होता हुआ और पहले विकेट एक बड़ा झटका लगता हुआ सुमित के रूप में. स्कोर वहीं पर रुका हुआ. 16 गेंदों में जीत के लिए 40 रन की जरूरत. एक खुशी का माहौल सभी फील्डर में, यहाँ पर एक खुशी मस्ती हुई. 16 गेंद, जीत के लिए 40 रन. कृपया बैट्समैन जल्द से जल्द मैदान के अंदर जाए, इसके बाद में और एक मैच खेलना है. मैं गुजारिश करता हूं बैट्समैन जल्द से जल्द विकेट के अंदर जाए, मैदान के अंदर. 16 गेंद, जीत के लिए 40 रन की जरूरत. मनोज, जिस विकेट का इंतजार था आज सुमित के विकेट का काफी इंतजार था. काफी बड़े बल्लेबाज है, महाराष्ट्र में काफी बड़ा उनका नाम है सुमित डकले का. आज वही विकेट का पतन होता हुआ, वही विकेट की जरूरत यहाँ पर गेंदबाज को. ऋषि जो कि एक अच्छा लीड करते हुए और वक्त पर उन्होंने यहाँ पर गेंदबाजी का एक वारंवार आपण खेळाडूंना सूचना देतोय की वेळ खूप झालेला आहे. जर जास्त वेळ होत असेल तर आपण शेवटी फायनली बॉल आउट वरती घेऊ. त्यामुळे विनंती आहे पुन्हा एकदा त्या सूचना द्यायला लावू नका. वेळ आपल्या दोन्ही टीमसाठी महत्वाच्या आहेत. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. मनोज साठे गोलंदाजीसाठी तयार आहे. 52 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर ऋतिक पाटील यापूर्वीच्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने आपण पाहतोय षटकार लगावत संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला. 9 सेकंड आपण पाहतोय. मंदार थोडंसं क्रिकेट हे आता वेगळ्या वळणावरती जाताना आपल्याला बघायला मिळतं. थोडंसं आपण पाहतोय इथे जोशाचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. ऋतिक पाटील स्ट्राईक अंत यात. मनोज साठेचा पुढचा बॉल. यावेळी बॅटची कडा होती आणि तिथे काय लागोपाठचा दुसरा धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. विकेट आपण पाहतो एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद इथे होत आहेत. आणि पहा मैदानाच्या मध्ये सुमित ढेकळे मैदानामध्ये बाद झाल्यानंतर जो एक वेगळा कॉन्फिडन्स कोथरूड ट्रॅकर संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय ना. मनोज साठेचा एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धावा आल्या भासिक शेखच्या गोलंदाजीवरती. मनोज साठे गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आल्यात. आता मैदानामध्ये बघायचं. चला स्पीडअप करा विश्वनाथ, थोडीशी काय करा विश्वनाथ. आपल्याला फायनलची मॅच आजच पूर्ण करायची आहे. आणि मैदानाच्या आपण इथे बघणार आहोत की आता न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर विश्वनाथ मैदानात दाखल झालेले आहेत. आणि षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना 52 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. अशा धावा यापूर्वी देखील आपण पाहिलं की विश्वनाथने काय बॅटिंग केलेली आहे. तो 3 चेंडू खेळला. 3 चेंडूमध्ये ज्या 12 धावा आल्या ना, त्या धावा इतक्या महत्वाच्या होत्या संघासाठी. आता हे टीमला सांगायची, इथल्या प्रेक्षकांनाही सांगायची गरज नाहीये.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. मनोज साठे विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. पायचे स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक काय इथे मैदानाच्या मध्ये मनोज साठे आपल्या नावावरती कोरेल का? आझादी चषक 2024 7वं पर्व पहिल्याचा आपण पाहतोय. विश्वनाथसाठी बाउन्सरचा वापर केलाय मनोज साठेने. डीप कव्हर मध्ये चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होते. राजू पाटे चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे बघितल्या गेल्या तर 13 धावा च्या धावलगावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. विश्वासार्थ खऱ्या अर्थानं आता मंदारवरती विश्वास आहे विश्वनाथवरती. विश्वासाने काम करावं लागतं आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं गेलं तर चला वेळ वाचवा. विनंती आहे एकच सूचना तुम्हाला वारंवार द्यायला लावू नका. मनोज साठे पुढचा बॉल आपण पाहतोय मंदारसाठी. पायचा कमबॅक करेल का मंदार? ताकद आहे मंदार मध्ये. ओहो बाउन्सर होता. उसळे घेणारा चेंडू. व्हाईट बॉल यावेळी मात्र पंचाने घोषित केलाय. अतिरिक्त धाव देखील आपण पाहतोय यावेळी मैदानाच्या मध्ये येते 14 धावा. धापलगावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. मनोज साठे देखील आपण पाहिलं कोथरूडचं पहिल्यांदा तो ग्रामीण क्रिकेट खेळू लागला. त्यानंतर आपण पाहिलं एरिया वाईज क्रिकेट आणि आज आपण पाहिले गेलं तर चांगलं क्रिकेट मनोज कडून बघायला मिळत आहे. स्ट्रायकर मंदार. ओ खाली राहिलेला चेंडू. आता अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर त्याच लेंथ वरती चेंडू आपण बघितले आणि त्या चेंडू लेंथ वरती चेंडू असताना बाउन्स होते परंतु आता मात्र काहीसा खाली राहिलेला चेंडू डॉट आलाय. मॅच कडे तुम्हाला पुढे आता घेऊन जातोय. यावेळी मैदानाच्या पाहणार आहे आपण मनोज. यावेळी पायचे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू इथे अडवला जातोय परंतु झेल जो होऊ शकलेला नाहीये आणि तिथे मात्र जर आपण पाहिले गेलं तर थोडासा लागला असावा चेंडू मनोजला आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डकडे तुम्हाला घेऊन जाईल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे 38 धावा. चला टीम मीटिंग नको आता तिथे. ऋषी जोरी विनंती आहे आता टीम मीटिंग नको. वासिक शेख तुम्हाला विनंती आहे वेळ वाचवायचा आपल्याला. इथे मैदानात पाहायचंय राजेश पवार गोलंदाजीसाठी तर मैदानाच्या मध्ये येईल. षटक क्रमांक 3 घेऊन शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 38 बनवायचे आहेत. चला 11च्या 11 कॅप्टन होऊ नका. कधी कधी मलाही विचार पडतो की 11 कॅप्टन फिल्डिंग सेट करतात. पुणे तर बायच्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी राजेश पवार इथे तयार असणार आहे. स्ट्राईक आपण जर पाहिलं तर विश्वनाथ नावाप्रमाणे काम करायचंय ते विश्वनाथला. मॅच कडे तुम्हाला घेऊन जातोय विश्वनाथ. मैदानामध्ये आपण पाहतोय तयार असेल. पुन्हा एकदा नावाप्रमाणे काम करायचंय. मोठे स्ट्रोक लगवायचे आहेत. सामना संपलेला नाही ते दाखवून द्यायचंय. पहिलाच बॉल यावेळी पाहिजे ऑनसाइडला चेंडू खेळून काढला जाईल. किसन मरगळे क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होता का बघायचा आहे परंतु एका धावेवरती समाधान आहे. आता मला वाटतं इथे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळून जमणार नाही. मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. गेअर चेंज करूनच आता गाडी मात्र तुमची पुन्हा एकदा रुळावरची गाडी खाली घसरलेली आहे. ती पुन्हा एकदा तुम्हाला रुळावरती आणायची असेल तर त्यासाठी षटकार खेळावे लागतील. मंदार आणि मंदार मध्ये ती ताकद आहे. मंदार गुरव स्ट्राइक ऑन. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. कट केला बॉलला आणि झेल सुटला. सिंगल तर इथे मैदानामध्ये पायचे घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो होणार नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते.
स्कोर कार्डवरती धाबा जर आपण बघितले गेले तर 16 धाबा धापलकावरती आहेत. अजूनही आपण जर मैदानाच्या मध्ये पाहतोय शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 36 धावा. विश्वनाथ हो यावेळी पाहिजे मैदानामध्ये बॅकफुटला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाही. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय डॉट आलाय. धापलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड कडे जर आपण बघितलं गेलं तर 16 धावा धापलकावर आहेत. यापूर्वी आपण पाहिलं ऋषिकेश कदम उर्फ गोट्याची बॅटिंग बघितली, अविनाश रामगुडे यांची आपण बॅटिंग बघितली. या मैदानावरती षटकार हे फार सोपे झाले, स्वस्त झालेले षटकार आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. यावेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहणारे पंच निराश आहेत, नाखुश आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजाला इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल दिला इथे. अतिरिक्त धावाली. राजेश पवार एक आगळ्या वेगळ्या गोलंदाजीने, एक आगळ्या वेगळ्या ऍक्शनने तो सर्वांना मात्र प्रभावित करतोय. मुळशी तालुक्यातून आपण पाहतोय आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीला केलेली सुरुवात. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तो व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये मात्र तो खेळू लागलेला आहे. राजू तयार आहे. यावेळी पुण्यात पाहायचं सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल. लॉंगॉच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एकेरी दुहेरी धावा या अजिबात आता चालणार नाहीये. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकाराची भाषा बोलावी लागणार आहे. अनेक रेकॉर्ड अर्थानं पाहिले गेले तर अनेक खेळाडूंच्या नावावरती रेकॉर्ड राहिलेले आहेत. मग 6 चेंडू 30 असतील त्या धावा झाल्यात, 6 चेंडू 36 असतील त्या धावा झालेल्या आहेत. क्रिकेटचा रेकॉर्ड, क्रिकेटचा इतिहास सांगतो एका चेंडू मध्ये 286 होताना आपण बघितलेले आहेत. परंतु तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. इथे तुम्हाला झाड अजिबात मिळणार नाही. मंदार गुरव स्ट्राईक ऑन तयार आहेत. आपण पाहतोय अजूनपर्यंत मात्र मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. मोठ्या स्ट्रोकच्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये यावेळी पाहायचंय. मोठा स्ट्रोक तर खेळलाय परंतु चेंडूने फक्त उंची घेतली आहे. ओहो वासिक एक चेंडूच्या खाली, परंतु झेल होऊ शकलेला नाही. आणि तिथे मात्र आपण पाहतोय आलेली सिंगल. एक धाव आली आणि या एका धाव्याच्या मदतीने संघाचा धाफलक जर आपण बघितलं गेलं तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. त्या 19 धावा. 7 चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत. गोलंदाजीसाठी पण पाहतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा राजू. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये राजूने. पुन्हा विश्वनाथ तयार. ओहो यावेळी विश्वनाथचा हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक होईल का. षटकार तर आलेला आहे आणि या षटकाराने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 25 धावा. जिंकण्यासाठी आता शेवटचे 6 चेंडू आणि आता बनवायच्या आहेत त्या 27 धावा. चला टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको. अमर सर दोन्ही खेळाडूंना लगेच सूचना द्या तिथे टीम मीटिंग अजिबात नकोय. अजून आपल्याला फायनल खेळायची आहे त्यामुळे टीम मीटिंग नको. शेवटच्या आपण पाहतोय 6 चेंडू तर शिल्लक असणार आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 27 धावा. मंदार गुरव काय इतिहास रचेल का या मैदानावरती. पाहायचंय आझादी चषक 2024चं 7वं पर्व. एक यशस्वी आयोजन मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये येत आहेत महेश नानगुडे. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. महेश नानगुडे गोलंदाजीसाठी तयार आहे. विश्वास ठेवला ऋषी जोरी यांनी, परंतु बघायचे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार आहे. मंदार गुरव स्ट्राईक ऑन तयार. महेश नानगुडे शेवटचं षटक. 6 चेंडू 27. ओहो पहिलाच बॉल लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक मनोज फार दूरवरती आणि पहिल्याच बॉल वरती इथे येतोय खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 29 धावा. शेवटच्या आपण पाहतोय 5 चेंडू 23 धाव्यांची गरज. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. हेच क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे.
मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पुढे पाहतोय षटक क्रमांक आपण बघितलं गेलं तर आता शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. मंदार स्ट्राईक ऑन. आडव्या पॅटर्न चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटने आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये. गणेश चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय ठरतोय फेल. मंदार गुरव. चला टीम मीटिंग नको, गोळा अजिबात होऊ नका. चला मैदानामध्ये आपण बघणार आहोत आता इथे मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. न्यू बॅटर जर आपण इथे बघितलं गेलं तर रोहितचा काय रोहित शो बघायला मिळेल का? पहिलाच बॉल यावेळी वेग होता महेश नानगुडेच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाचं धाफलक इथे मैदानामध्ये पाहायचंय. स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जाईल. पुन्हा एकदा धाफलकावरती 29 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बनवायचे आहेत 23 धावा. हा चेंडू देखील आपण पाहतो इथे निघून जाईल. जसा वेग आहे, अचूक टप्पा आहे, नियंत्रण बघायला मिळालं. खऱ्या अर्थानं ऋषी जोरी यांच्याकडे फार पर्याय होते. त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर विकी आहे, राजू पाटे देखील आहे, सागर आंग्रे देखील चांगली गोलंदाजी करतो. परंतु महेशच्या हातामध्ये चेंडू इथे सोपवला. हा अनुभव, हा एक्सपिरियन्स. चला मैदानामध्ये पुन्हा जाऊया मॅच कडे. डॉट बॉल इथे बघायला मिळाला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल. पंच मात्र इथे आपण पाहतोय कळवतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव जी येताना मैदानामध्ये बघायला मिळते. अतिरिक्त धाव्याने देखील संघाचा धाफलक जे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे धाफलकावरती 30 धावा. दोन चेंडू 22 बनवायचे अजून. यावेळी पुण्यात पाहायचं मैदानामध्ये बॅटची टॉपेज आणि त्यानंतर थर्ड मॅचच्या दिशेने मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत आपण पाहतो घेतलेली सिंगल. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक राहिलाय आणि एका चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत. यानंतर आपण पाहिलं गेलं तर लगेच या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना आताच विनंती, आपण सर्वांनी जागेवरती उभे राहा. हा चेंडू षटकार आहे की काय? षटकार आहे, परंतु उशीर झाला या आक्रमकतेला. चला सगळ्यांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर या. आपण राष्ट्रगीत या ठिकाणी लगेच घेतोय.